दाबून बोंबलतीये? मी श्रावणी. मला गॅरेजवाल्याने तुमचा पत्ता दिला. मग पत्ता दिला म्हणून का तुझी आरती वाळू? ही जी बाईक आहे ना इथे, ती खरं तर माझ्या मित्राची आहे. त्याला ती अजिबात विकायची नव्हती, पण एक अडचण आली म्हणून त्याला विकावी लागली. त्याला खूप प्रिय आहे ती बाईक. प्रियता का मी नाचू हो? हा? नाही, नाचू नका. मला ती बाईक परत हवी आहे. तुम्ही ज्या किमतीला ती घेतलीत ना, त्यापेक्षा जास्त पैसे द्यायला मी तयार आहे. मी एकदा घेतलेली वस्तू ती परत करत नाही. चल जा निघू. चल 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 निघ इथून. ओ दादा, हे बघा, असं करू नका. मी म्हणाले ना तुम्हाला, मी जास्तीचे पैसे द्यायला तयार आहे, पण प्लीज प्लीज ती बाईक मला द्या. ए, तुला काय मराठी कळत नाही? हा? ती बाईक आता माझी आहे. हा? आता ती इथंच राहणार. हा? तू जागा निघ इथून. हे बघा, मी डबल पैसे देते ना, 2 लाख रुपये देईन मी तुम्हाला, पण ती बाईक मला हवी आहे. 2 लाख नाही, 5 लाख लागतील. 5. किरण्या, तू जेवण सोडून आला वय? असं नाही करायचं. जा जा, पळ जा, जेवायला जा, जेवायला जा, जेवण कर. चल. घाडगे पाटील, तुम्ही इथे? आम्ही इकडं. यो किरण्या की नाही, किरण्या तू माझा भाऊ आहे. 2 लाखात काय होते तवा? विश्वंभर साहेबांच्या पोरीच्या जिद्दीची किंमत एवढी कमी? 5 लाख. कसं आहे, तुझ्या बापानं आम्हाला राजकारणात नडण्याचा लई वेळा प्रयत्न केलेला आहे, पण बघ ना, आज नियती कशी चालून आली ती. त्याची पोरगी आज इक्रम गाडगे पाटलाच्या दारात. नाही का? माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मला फक्त ती बाईक हवी आहे. पण आमचा आहे ना राजकारणाशी संबंध. आमचा आहे राजकारणाशी संबंध. विश्वंभर राजे शिर्केची पोरगी आमच्या दारात येऊन पदर पसरते, यात जो आनंद आहे की नाही, 2-5 लाखात नाहीये. आम्हाला ठाऊक होतं ना, तुम्ही निघून गेले असल्या तरी परत येणार. कसं आहे ना, की उंट्याला नेहमी असं वाटतं की तो पाडापेक्षा लय उंच आहे, पण जेव्हा तो पाडाच्या जवळ जातो की नाही, तेव्हा त्याला त्याची अवकात कळते. तसंच आहे, आता तुम्हाला तुमची अवकात कळलेली आहे. तुम्हाला वाटतंय ना, तसं काहीच नाहीये. आणि मुळात तुमच्या लेकीच्या वयाच्या मुलीकडनं हे असं काहीतरी करून घेताना लाज वाटायला हवी तुम्हाला. नाही म्हणजे मी तुमच्या समोर गुडघे टेकल्याने तुमचा थर्ड क्लास इगो सुखावेल कदाचित, पण तुम्ही गुडघे टेकायला हवेत ना, मग ऐकून सुद्धा घ्यावं लागेल. तुम्हाला असं वाटतंय ना, मी तुमच्या समोर गुडघे टेकणार म्हणजे मी हरले? ही माझी जीत आहे, माझ्या नात्याची जीत आहे. कारण ज्याच्यासाठी मी हे सगळं करणार आहे ना, तो माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. तुम्हाला काय कळणार हो खरं नातं काय असतं? आयुष्यभर फक्त राजकारण केलं, नात्यांचा सौदा करणारे राजकारणी आहात तुम्ही. खऱ्या नात्याची जाण काय असणार तुम्हाला? बाद झाली तुझी डायलॉग बाजी, बरं का? बाद झाली. डायलॉग बाजी करण्यात तुलाही माहीर आहे, माहिती आम्हाला, पण ज्याच्यासाठी आलीस ना ते करायचं आणि निघायचं. डायलॉग बाजीच वाटणार हो तुम्हाला ही, कारण कोणासाठी तरी काहीतरी करणं म्हणजे काय असतं ना, हे माहीतच नाहीये तुम्हाला. यो तुझा रेडिओ बंद कर आणि ज्याच्यासाठी आले ते कर. कशासाठी आली तू माहितीये ना? चल ये, गुडघ्यावरती ये. गुडघ्यावरती यायचं आणि गाडीची भीक मागायची. गाडी द्या, गाडी द्या, असं बोलायचं. खोटं बोललो नसतं तर पैसे घेतले असतेस? नसतेच घेतले, पण त्याने काय बिघडलं असतं? त्याने काय बिघडलं असतं? तुझा जॉब गेला असता, तुला घराबाहेर काढलं असतं. जॉब गेला असता, घराबाहेरच काढलं असतं, पण त्यासाठी तू खोटं बोलायला नको होतंस रे. तुला तुझ्या बाबांबरोबर राहायचं होतं ना, तुला राहता आलं नसतं, तुला लांब राहायला लागलं असतं. हे तुला कळतंय का? ते मला वाईट वाटलं असतं.
अगं 1 लाख रुपयासाठी सोन्याची संधी हुकली असती, मला ती हुकू द्यायची नव्हती. बरं ठीक आहे, हा बोललास तू माझ्याशी खोटं, हे लपवलं सगळं बाईकचं, पण मग झालंय ना आता. मला नोकरीवर नाही काढलं, नाही घरात नाही काढलं, नाही सगळं सगळं मला हवं तसंच होतंय. पण मग आता तुला का कळत नाही की मी थँक्यू म्हणायला आणली बाईक? तू माझ्यासाठी जे केलंस ना ते खूप आहे शुभू, म्हणून मी पण तुझ्यासाठी करते. का कळत नाही रे तुला? तू काही म्हण, मला ही बाईक नकोय. का नकोय? तर मी एवढं सांगणं पुरेसं आहे, मला उत्तर द्यायची गरज नाही वाटत. शुभू तुला का कळत नाहीये? तुला का कळत नाहीये? ही बाईक परत आणण्यासाठी तू काय काय केलंस ते मला चांगलंच ठाऊक आहे. जे मला नको होतं तू मला एकदा तरी विचारायचंस. तू विचारलंस मला बाईक विकताना? विचारलंस का? नाही विचारलंस ना? मग मीही नाही विचारलं. हे असं वागतेस ना, म्हणून मला नको आहे बाईक. शुभू तुला ही बाईक घ्यावीच लागणार आहे. मी घेणार नाहीये. तू एवढा हट्ट का करतेस? काय बोलतेस? मी हट्ट करतेय? एक तर तू मूर्खासारखा वागतोस आणि वर मला ऐकवतोयस. मी मूर्खासारखं वागतोय आणि तू जे वागतेस त्याला काय म्हणायचं? त्याला मूर्खासारखं वागणं म्हणायचं का? अरे शुभू, ही बाईक तुला आवडते म्हणून मी घेऊन आली तुझ्यासाठी, आणि या सगळ्यात मी मूर्ख आहे? बाईक आणणं मूर्खपणा नव्हता, त्यासाठी तू जे केलेस तो मूर्खपणा आहे. पण मग तू काय येतोस दरवेळी माझ्या मदतीला धावून? तू पण येतेस माझ्या मदतीला दरवेळेला. तू मला आणि बाबांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केलास ना? मी घर बेघर होताना तू भाडं दिलेस. ठीक आहे, मग झाली ना फिट्टमफाट. तू माझ्यासाठी काहीतरी केलं आणि मग मी पण तुझ्यासाठी काहीतरी केलं. मग आता तुला बाईक विकायची काय गरज होती? कोण आहेस तू माझा? का करतोस एवढं माझ्यासाठी? कारण की अगं माझं तुझ्यावर प्रेम. आणि मग तुला कळत कसं नाही माझं सुद्धा तुझ्यावर